बातमी महत्त्वाची आहे। विलीनीकरणाच्या बैठकीमध्ये कुणाला कोणतं पद मिळणार याबाबत देखील ठरलेलं होतं। राष्ट्रवादीतल्या वरिष्ठ सूत्रांनी ही पदासंदर्भात माहिती दिलेली आहे। महत्त्वाची अपडेट आपण ही बघू शकतोय। सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री, अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष। बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं होतं ते आपण बघतोय। जयंत पाटील कॅबिनेट मंत्री, रोहित पवार राज्यात राज्यमंत्री। पक्षाचे अधिकार शरद पवार यांच्याकडे, अजित पवार राज्यात सर्व अधिकार त्यांच्याकडे। आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माझा आवाज येतोय? तर बातमी महत्त्वाची आहे। विलीनीकरणाच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भातली या बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचे दोन मुद्दे चर्चेले गेलेले होते। ते म्हणजे विलीनीकरण जे करायचं आहे, या सगळ्या विलीनीकरणाच्या संदर्भात सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद दिलं जाणार होतं। राज्याचे सगळे अधिकार हे अजित पवार यांच्याकडे ठेवले जाणार होते आणि इतर पक्षाचे जे सगळे राष्ट्रीय स्तरावरचे अधिकार आहेत ते पुन्हा शरद पवारांकडे दिले जाणार होते आणि प्रदेशाध्यक्ष हे जे पद होतं याची जबाबदारी अमोल कोल्हे यांच्यावर दिली जाणार होती, अशा पद्धतीची सूत्रांकडून माहिती मिळते आहे। या सगळ्या बैठकीला स्वतः अजित पवार देखील उपस्थित होते आणि याच बैठकीतली जी नोट आहे ती आपल्याकडे आलेली आहे आणि त्याप्रमाणे जयंत पाटील यांना देखील एक कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाणार होतं, अशा पद्धतीची माहिती आहे। सगळ्यात महत्त्वाचं काय तर या सगळ्या राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या नंतर कशा पद्धतीनं दोन्ही राष्ट्रवादीतल्या प्रमुख नेत्यांमध्ये जे जागा वाटप आहे किंवा जे अधिकारांचं वाटप आहे त्याच्या संबंधानं देखील चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। अर्थात ही सगळी माहिती जेव्हा स्वतः अजित पवार या बैठकीला उपस्थित होते तेव्हा या सगळ्या वरिष्ठ नेत्यांमध्ये ठरलेली आहे, तशा पद्धतीची चर्चा झालेली आहे। जर विलीनीकरण करायचं असेल तर पुढे जात असताना या सगळ्या नेत्यांना कोणाला कोणत्या जबाबदाऱ्या वाटून द्यायच्या याची सगळी चर्चा झालेली होती आणि याच चर्चेत केंद्रामध्ये जे मंत्रिपद आहे ते सुप्रिया सुळे यांना दिलं जाईल, अशा पद्धतीची बैठकीमध्ये चर्चा झालेली होती। प्रदेशाध्यक्ष पदावरती अमोल कोल्हे यांना ही माहिती प्राप्त झालेली आहे। याचे राजकीय पडसाद नेमके काय उमटतात हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।